नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसवी कस्टडी यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 10 इंग्लिश सब्जेक्ट कंप्लीट रायटिंग स्किल तुमच्यासाठी आज घेऊन आलेलो आहे। हा जो व्हिडिओ असेल मित्रांनो प्रत्येक मीडियमसाठी म्हणजे मराठी मीडियम, सेमी मीडियम, इंग्लिश मीडियम सर्व मीडियमसाठी असेल। फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं मित्रांनो, मी ह्या व्हिडिओला चॅप्टर्स दिलेले आहेत, त्या चॅप्टरवरती क्लिक करायचे। तुम्हाला जो कोणता टॉपिक लर्न करायचा आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही तो टॉपिक लर्न करू शकता। कारण मित्रांनो तुम्हाला सांगतो, मराठी सेमी आणि मित्रांनो इंग्लिश मीडियमचे टॉपिक्स थोडेसे वेगवेगळे आहेत। आता फक्त मित्रांनो लक्षात घ्या, व्हिडिओ खूपच इम्पॉर्टंट होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे। चला तर मित्रांनो थोड्या वेळाने आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, तुम्हाला कोणते क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे म्हणजे तुम्हाला मी सांगतो, काही आपल्या क्वेश्चन मध्ये ऑर वगैरे म्हणजे तुम्हाला दोन पैकी एक वगैरे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असतो। आता मी तुम्हाला सांगणार आपले मराठी आणि सेमी मीडियमच्या पेपर मधील कोणते क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे। आपला फर्स्ट क्वेश्चन असतो लेटर रायटिंगचा। तुम्हाला मी सांगतो लेटर रायटिंग मध्ये तुम्हाला फॉर्मल लेटर अटेम्प्ट करायचं आहे। सेकंड क्वेश्चन असतो त्यातलाच बी म्हणजे डायलॉग रायटिंग किंवा तुम्हाला स्पीच रायटिंग करायचं असतं। त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो तुम्हाला 100% डायलॉग रायटिंग कडे जायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो आपला जो क्वेश्चन नंबर 6A असतो त्यामध्ये तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल असे दोन क्वेश्चन असतात। तुम्हाला मी सांगतो तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल अटेम्प्ट करायचं आहे। आणि तुम्हाला सांगतो बी मध्ये त्याच्या तुम्हाला न्यूज रिपोर्ट किंवा मित्रांनो तुम्हाला स्टोरी पैकी एक लिहायचं असतं। तुम्हाला मी सांगतो तुम्हाला न्यूज रिपोर्ट अटेम्प्ट करायचं। आता हे झालं आपल्या मराठी आणि सेमी मीडियमसाठी। आता तुम्हाला मी सांगतो आपल्या इंग्लिश मीडियमसाठी आपला फर्स्ट क्वेश्चन असतो लेटर रायटिंग, त्यामध्ये तुम्हाला फॉर्मल लेटर अटेम्प्ट करायचं। दुसरा असतो मित्रांनो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, त्यामध्ये तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल अटेम्प्ट करायचं। त्यामध्ये त्याच्या खाली बी मध्ये असतो स्पीच रायटिंग किंवा व्ह्यू काउंटर। तुम्हाला मी सांगतो ह्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा टॉपिक पाहायचा आहे, कोणता टॉपिक इझी वाटतोय ते तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे। हे तुमच्या मित्रांनो मनावरती आहे, तुम्हाला कोणतं इझी वाटतंय ते अटेम्प्ट करा। क्वेश्चन नंबर 7A मध्ये तुम्हाला एक्सपांड द थीम आणि न्यूज रिपोर्ट पैकी तुम्हाला न्यूज रिपोर्ट अटेम्प्ट करायचे। 7B मध्ये तुम्हाला स्टोरी रायटिंग आणि नॅरेटिव्ह एक्सपिरियन्स पैकी तुम्हाला सुद्धा मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा टॉपिक समजून घ्यायचा आहे, कोणता टॉपिक तुम्हाला इझी वाटतोय ते पाहायचे आणि त्यानंतर तुम्हाला अटेम्प्ट करायचे। माझं समजेल तुम्ही जास्त करून स्टोरी रायटिंग अटेम्प्ट करा। लेटर रायटिंगच्या टॉपिक मध्ये मी सुरुवातीला तुम्हाला डायरेक्टली मार्किंग स्कीम दाखवतो। तुम्ही पाहू शकता मित्रांनो सेंडर्स ऍड्रेस, पिन कोड आणि डेट यासाठी मित्रांनो तुम्हाला हाफ मार्क आहेत आणि जो मित्रांनो रिसिव्हरचा ऍड्रेस आहे त्याला मित्रांनो 1.5 मार्क आहेत आणि मित्रांनो सब्जेक्टला आणि मित्रांनो जे रेफरन्स आहे त्याला अर्धा मार्क आणि मित्रांनो सॅल्युटेशन आणि मित्रांनो बॉडीला मित्रांनो 2 मार्क लक्षात घ्या। आणि मित्रांनो सबस्क्रिप्शन म्हणजे यामध्ये तुम्ही तुमचं जे क्लोजिंग असतं युअर्स फेथफुली युअर्स ट्रूली ह्याला मित्रांनो आणि तुमच्या नावाला म्हणजे तुम्ही लास्टला जे नाव टाकता आणि मित्रांनो ज्याचं जर तुम्ही करेक्ट वापर जर केला असेल तर मित्रांनो हाफ आणि मित्रांनो 1 मार्क म्हणजे जवळपास हे टोटल मित्रांनो अशा प्रकारचं मार्किंग स्कीम आहे। आता मित्रांनो मार्किंग स्कीमवरून तुम्हाला जास्त काही समजलं नसेल, परंतु आता मित्रांनो मी डायरेक्टली तुम्हाला मी काही लेटर रायटिंग बद्दल इंपॉर्टंट पॉईंट सांगून देतो। तुम्हाला मी सांगतो पहिल्यांदा ऍड्रेस बद्दल। तुम्हाला वरती ऍड्रेस लिहायचा आहे मित्रांनो, सुरुवातीला तो असतो मित्रांनो सेंडरचा ऍड्रेस म्हणजे जो पत्र पाठवतोय त्याचा मित्रांनो तिथं पत्ता लिहायचा आहे आणि त्याच्या खाली मित्रांनो जो असतो त्याचा मित्रांनो असतो रिसिव्हरचा ऍड्रेस म्हणजे ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा मित्रांनो पत्ता दिला असतो। आणि जर मित्रांनो प्रत्येक क्वेश्चन मध्ये दिले असतील तर मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन मधूनच लिहायचे आहेत। आणि मित्रांनो लक्षात घ्या, जर मित्रांनो तुम्ही क्वेश्चन मध्ये दिले नसेल तर तुम्ही मनाचा सुद्धा पत्ता टाकू शकता। आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो सब्जेक्ट बद्दल। सब्जेक्ट तुम्हाला एका लाईन मध्ये लिहायचा आणि सब्जेक्ट 100% लिहायचाच आहे। आणि लक्षात घ्या, पूर्ण जे पत्र असेल ते लेफ्ट साईडला लिहायचं आहे आणि प्लस मित्रांनो 3 पॅराग्राफ मध्ये आणि मित्रांनो एका पेजवरती पत्र बसलं पाहिजे, बरोबर। आणि मित्रांनो पॅराग्राफ पाळताना मित्रांनो तुम्हाला एक लाईन सोडायची आहे आणि लास्टला तुम्हाला पत्राचं एंडिंग करताना युअर सिन्सिअरली वगैरे आणि त्याच्या खाली नेम लिहून मित्रांनो तुम्हाला पत्राचं एंडिंग करायचं आहे। मित्रांनो हे झाले काही इंपॉर्टंट पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवण्याचे। आता जाऊयात आपल्या डायरेक्टली पत्राच्या क्वेश्चन्सकडे। स्क्रीनवरती मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन दाखवतो। क्वेश्चन मध्ये एक ॲडव्हर्टाईज दिलेलं आहे, पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन आहे, त्यामध्ये तुम्हाला भरपूर प्राइजेस किंवा गिफ्ट वाउचर्स दिलेले आहे, तिकडे डेट दिलेले आहे, टाइम दिलेला आहे, तुम्हाला तिथं सांगितलेलं ब्रिंग युअर ओन मटेरियल फॉर मोर डिटेल्स रजिस्ट्रेशन कॉन्टॅक्ट, तिथे तुम्हाला खाली ॲड्रेस दिलेला आहे ग्रीन अर्थ शालिनी पॅलेस कोल्हापूर, बरोबर। इकडे ईमेल दिलेला आहे, एंट्री फीस दिलेला आहे, एज ग्रुप दिलेला आहे आणि वेन्यू दिलेला आहे, बरोबर। अशा प्रकारे ॲडव्हर्टाईज आहे आणि तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेले आहेत, इनफॉर्मल किंवा फॉर्मल। मित्रांनो असंच आपल्याला क्वेश्चन विचारला जातो आपल्या पेपरमध्ये आणि तुम्हाला मित्रांनो एक सॉल्व्ह करायचं असतं। तर तुम्हाला सांगतो डायरेक्टली पहिल्यांदा फॉर्मल लेटर बद्दल। यू आर मी द ऑब्लिक अमित देशमुख रेसिडिंग ॲट साळुंके नगर शिक्षक कॉलनी कोल्हापूर, राईट अ लेटर टू इव्हेंट ऑर्गनायझर रिक्वेस्टिंग हिम ऑब्लिक हर टू रजिस्टर युअर नेम ॲज अन एंट्री फॉर कॉम्पिटिशन। म्हणजे काय करायचं आहे, तुम्हाला त्या कॉम्पिटिशनमध्ये एंट्री घ्यायची आणि तुम्हाला ते जे लेटर आहे ते त्याच्या ऑर्गनायझरला लिहायचं की मला कॉम्पिटिशनमध्ये एंट्री घ्यायची, बरोबर। मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला लेटर रायटिंग करायचं। हे झालं फॉर्मल लेटर आणि ह्यामध्ये तुम्हाला खालचे पॉईंट्स इन्क्लूड करायचे, रजिस्ट्रेशन, क्लोजिंग डेट, स्नॅक्स रिफ्रेशमेंट ड्युरिंग कॉम्पिटिशन, डिटेल्स ऑफ सर्टिफिकेशन अँड प्राइस डिस्ट्रीब्युशन, ॲड युअर ओन पॉईंट्स, बरोबर। आता मी तुम्हाला दाखवतो लेटर कशा प्रकारे लिहिले जातात। तुम्ही पाहू शकता मी सांगितल्याप्रमाणे वरती सेंडर ॲड्रेस म्हणजे जो पत्र पाठवतोय त्याचा पत्ता आहे। आता पत्र कोण पाठवते, हा मुलगा पाठवते, अमित देशमुख पाठवते। मग अमित देशमुखचा पत्ता कुठे दिलेला आहे, क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, डायरेक्टली तुम्हाला त्याचा पत्ता लिहायचा आहे, अमित देशमुख साळुंके नगर शिक्षक कॉलनी कोल्हापूर, त्याच्या पुढे पिनकोड, त्याच्या खाली डेट, बरोबर मित्रांनो। हे झाला मित्रांनो सेंडरचा ॲड्रेस आणि डेट पण आपण लिहिलेलं आहे। त्याच्या खाली एक लाईन सोडायची, त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला टू लिहायचं आहे आणि ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता लिहायचा आहे। आता इथं आपल्याला कोणाला पत्र पाठवायचं आहे, इव्हेंट ऑर्गनायझरला पत्र पाठवायचं। इव्हेंट ऑर्गनायझर कोणाचा आहे, पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशनचा आहे आणि त्याचा खाली त्याचा पत्ता आहे तो डायरेक्ट आपल्या ॲडव्हर्टाइजमेंट दिलेला आहे। म्हणजे दोन्ही पत्ते आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत, आपण जसे तसे लिहिले, जवळपास मित्रांनो आपले 1.5 मार्क आपले फिक्स झाले, बरोबर। आता मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला एक लाईन सोडायची आणि मी तुम्हाला सांगितलं सब्जेक्ट तुम्हाला एकाच लाईनमध्ये लिहायचा आहे। सब्जेक्ट काय लिहायचं आहे, एंट्री रिक्वेस्ट फॉर
पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन. हे झाला आपला मित्रांनो सोपा सब्जेक्ट. त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला एक लाईन सोडायची आणि त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला सॅल्युटेशन द्यायचं, डिअर सर ऑब्लिक मॅडम किंवा मित्रांनो याच्या जागेवर तुम्ही रिस्पेक्टेड सर ऑब्लिक मॅडम अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सॅल्युटेशन देऊ शकता. त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली पत्राला सुरुवात करायची. एकूण मित्रांनो 3 पॅराग्राफ पाडायचे आहेत. पहिला पॅराग्राफ मी मित्रांनो तुम्हाला सांगतो इंट्रोडक्शन. त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला सांगतो मेन बॉडी असते, म्हणजे त्यामध्ये तुम्हाला वरचा रेफरन्स घ्यायचा असतो मित्रांनो ॲडव्हर्टाईजचा वगैरे. आणि मित्रांनो लास्टला तुम्हाला एंडिंग करायची असते. आणि लास्टला तुम्हाला मित्रांनो युअर सिन्सिअरली किंवा युअर फेथफुली अशा प्रकारे लिहून मित्रांनो तुम्हाला तुमचं नाव लिहून, म्हणजे जो पत्र पाठवतो त्याचं नाव लिहून मित्रांनो तुम्हाला पत्राचं एंडिंग करायचं असतं. आता मित्रांनो तुम्हाला मी अजून एकदा इन्फॉर्मल लेटरचं मित्रांनो थोडंसं फॉर्मॅट दाखवतो. मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला मी डायरेक्टली इन्फॉर्मल लेटरचा क्वेश्चन दाखवतो. तुम्ही क्वेश्चन पाहू शकता. यू आर मित ऑब्लिक अमित देशमुख राईट अ लेटर टू युअर यंग कझिन, एनकरेज हर ऑब्लिक हिम टू टेक अ पार्ट इन दिस कॉम्पिटिशन, टेल हिम ऑब्लिक हर ऑल डिटेल्स. म्हणजे तुम्हाला तुमच्या लहान भावाला ऑल डिटेल्स सांगायचे आहेत आणि त्याला सांगायचं आहे की ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्ट घे. बरोबर मित्रांनो. चला तुम्हाला मी पत्र दाखवतो. तुम्हाला काय करायचं, वरती सेंडर ॲड्रेस लिहायचा, डेट लिहायची, एक लाईन सोडायची, त्याच्या खाली तुम्हाला सॅल्युटेशन द्यायचं आणि सॅल्युटेशनमध्ये तुम्ही डिअर वापरू शकता. आणि त्याच्यापुढे तुम्हाला मित्रांनो ज्याला पत्र पाठवायचं त्याचं नाव लिहायचं आहे आणि संपला विषय. तिथून खाली मित्रांनो डायरेक्टली पत्राला सुरुवात करायची. लक्षात ठेवा तुम्ही 4 ते 5 मित्रांनो पॅराग्राफमध्ये पत्र संपू शकता. हे मित्रांनो इन्फॉर्मल वालं. आणि लास्टला मित्रांनो तुम्हाला युअर लविंग कझिन असं लिहून तुम्हाला एंडिंग करायचं आहे. मित्रांनो माझं समज असेल तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला इन्फॉर्मल लेटर अटेम्प्ट करू नका. तुम्ही मित्रांनो फॉर्मल लेटर अटेम्प्ट करा, कारण फॉर्मल लेटरला मित्रांनो पूर्णपणे एक मित्रांनो फॉर्मॅट आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मार्क्स स्कोर करण्यामध्ये खूप इझी जातं आणि मित्रांनो तुम्ही इझिली मार्क्स स्कोर करू शकता. आज जाऊया आपल्या नेक्स्ट टॉपिककडे. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपल्या डायलॉग रायटिंगच्या टॉपिकबद्दल. मित्रांनो हा जो टॉपिक आहे तो इंग्लिश मीडियमच्या स्टुडंटसाठी विचारला जात नाही. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, खाली चॅप्टर्सवरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट टॉपिक मित्रांनो बघायचा आहे. हा टॉपिक तुम्ही स्किप केला तरी चालेल, परंतु आता तुम्हाला सांगतो आपल्या मराठी आणि सेमी मीडियमच्या स्टुडंटसाठी. तुम्हाला मित्रांनो मी लास्ट इयरच्या बोर्डचं क्वेश्चन पेपरमध्ये डायलॉग रायटिंगचं क्वेश्चन दाखवतो. तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला डायलॉग रायटिंगच्या क्वेश्चनमध्ये 3 सब क्वेश्चन दिलेले असतात. पहिला असतो प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम जंबल्ड सेंटेन्स, दुसरा असतो कंप्लीट द डायलॉग आणि तिसरा असतो मित्रांनो राईट अ डायलॉग बिटवीन. तुम्हाला 2 नाव दिलेले असतात आणि एक टॉपिक दिलेला असतो. बरोबर मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो क्वेश्चन विचारले जातात. आता मी तुम्हाला मित्रांनो डायरेक्ट स्क्रीनवरती डायलॉग रायटिंगचं एक्झाम्पल दाखवतो. पहिला मित्रांनो क्वेश्चन आहे प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल्ड सेंटेन्स. बरोबर मित्रांनो. ह्यामध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स दिलेले असतात. मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला काय करायचं, 4 सेंटेन्स नीट केअरफुली रीड करायचे, समजून घ्यायचं त्यामध्ये काय सांगितलेलं आहे आणि त्यानंतर लक्षात ठेवायचं तुम्हाला सिक्वेन्स लावण्याचा प्रयत्न करायचा. जास्त करून तुम्हाला मी सांगतो त्यामध्ये 2 क्वेश्चन्स असतात आणि त्या 2 क्वेश्चनची 2 आन्सर असतात. बरोबर मित्रांनो. कोणता क्वेश्चन पहिल्यांदा येईल हे थोडंसं मित्रांनो विचार करायचं आहे आणि कोणता क्वेश्चन दुसऱ्यांदा येईल हा थोडंसं विचार करायचा आहे आणि कोणत्या क्वेश्चनचा काय आन्सर असेल ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर मित्रांनो तुम्हाला लावण्यासाठी खूप इझी आहे, म्हणजे त्याचा सिक्वेन्स लावण्यासाठी खूप इझी वाटेल. तुम्हाला मी दाखवतो. तर आपले 4 सेंटेन्स. पहिला सेंटेन्स आहे आय लव्ह क्रिकेट व्हेरी मच, आय प्ले विथ माय फ्रेंड्स ऑन द प्लेग्राऊंड, हॉट स्पोर्ट डू यू लाईक आणि वेअर डू यू प्ले. आता यामध्ये काय असणार, हॉट स्पोर्ट डू यू लाईक हा क्वेश्चन पहिल्यांदा, म्हणजे तुम्ही कोणता खेळ खेळता हा प्रश्न असणार. त्याचा आन्सर काय असणार, आय लव्ह क्रिकेट व्हेरी मच, मला क्रिकेट खूप आवडतं. त्यानंतर असणार मग तुम्ही कुठे खेळता, हा खेळ तुम्ही कुठे खेळता, वेअर डू यू प्ले, आय प्ले विथ माय फ्रेंड्स ऑन प्लेग्राऊंड. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो ह्याचा सिक्वेन्स लावायचा आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. मित्रांनो त्याच्या खालील जो सब क्वेश्चन आहे मित्रांनो हे कंप्लीट द डायलॉग. मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुम्हाला मित्र राम आणि लखन अशा 2 मित्रांनो एक पर्सन दिलेले आहेत आणि त्याच्या खाली मित्रांनो त्यांचे वाक्य जे आहेत ते ब्लँक दिलेले आहेत. म्हणजे विच इज युअर फेवरेट बुक आणि ते लखनचं वाक्य जे आहे ते ब्लँक दिलेलं आहे आणि त्याच्या खाली व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट आणि लखनचं वाक्य ब्लँक दिलेलं आहे. म्हणजे लखनने आन्सर दिलेलं आहे ते ब्लँक दिलेलं, तुमच्या मनाने तिथे काहीतरी लिहायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता विच इज युअर फेवरेट बुकचं आन्सर दिलेलं आहे माय फेवरेट बुक इज रॉबिन हुड, व्हॉट टाईप ऑफ बुक इज इट इज अ ट्रेडिशनल स्टोरी बुक इन इंग्लिश. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो वाक्य लिहायचे आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो डायलॉग रायटिंग. मित्रांनो मेन क्वेश्चन आहे आपला सी मध्ये, डायलॉग बिटवीन टीचर अँड स्टुडंट अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ अटेंडन्स, राईट ॲटलीस्ट 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. म्हणजे तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला यामध्ये 3 एक्सचेंजेस म्हणजे मित्रांनो प्रत्येक म्हणजे आता स्टुडंटचे पण 3 सेंटेन्स असले पाहिजेत आणि मित्रांनो टीचरचे पण 3 सेंटेन्स असलेच पाहिजेत. मित्रांनो लक्षात घ्या ते क्वेश्चनमध्ये इन्क्लूड केलेलं त्याप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. आणि मित्रांनो खूप इझी आहे. तुम्ही मित्रांनो काय लिहिलं आहे आता टीचरमध्ये काय लिहिलं आहे तुम्ही, हाय सारा आय हॅव नोटिस्ड यू हॅव बीन मिसिंग सम क्लासेस, एव्हरीथिंग इज ओके. म्हणजे पहिल्यांदा क्वेश्चन केलेला आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो डायलॉग रायटिंगमध्ये क्वेश्चन आणि मित्रांनो आन्सर ह्या दोन्ही गोष्टी जर मित्रांनो तुम्ही करत राहिला तर खूप इझी प्रमाणे मित्रांनो तुमचा डायलॉग रायटिंग कंप्लीट होतं. फक्त मित्रांनो लक्षात घ्या हे लिहिताना तुम्हाला सांगतो तिथे जर मित्रांनो डायलॉगचं म्हणजे क्वेश्चनमध्ये जर दिलेलं असेल तुम्हाला नावं जर दिलेलं नसतील तर मित्रांनो तुमच्या मनाने घेऊ शकता, परंतु क्वेश्चनमध्ये दिलेली नावं घ्या. म्हणजे आता टीचर आणि स्टुडंट दिले तर तुम्ही मित्रांनो टीचर आणि स्टुडंटच घ्यायचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या अशा प्रकारे तुम्हाला डायलॉग रायटिंगचे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे खूप इझी आहेत. मित्रांनो तुम्हाला जास्त काही प्रिपरेशन करण्याची गरज नाही आहे. तरी मित्रांनो तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मटेरियल अवेलेबल आहे, तिथे त्यावरती क्लिक करून मित्रांनो तुम्ही त्याचे खूप सारे मित्रांनो फॉर्मॅट पाहू शकता, क्वेश्चन्स पाहू शकता किंवा एक्झाम्पल्स पाहू शकता. आता मी तुम्हाला मी सांगतो आपला जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा टॉपिक आहे त्याबद्दल. त्यामध्ये तुम्हाला वर्बल टू नॉन वर्बल आणि नॉन वर्बल टू वर्बल असे 2 क्वेश्चन विचारले जातात. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपल्या वर्बल टू नॉन वर्बलच्या क्वेश्चनबद्दल. मी तुम्हाला स्क्रीनवरती डायरेक्टली मार्किंग स्कीम दाखवत आहे. मार्किंग स्कीममध्ये टायटलला 1 मार्क आहे, कव्हरिंग ऑल पॉईंटला 2 मार्क आहेत, ॲप्रोप्रिएट ग्राफिक ऑब्लिक लेआउटला 1 मार्क आणि ओव्हरऑल रिप्रेझेंटेशनला 1 मार्क. मित्रांनो अशा प्रकारे ही मार्किंग स्कीम आहे.
आता मी तुम्हाला सांगतो काही इम्पॉर्टंट पॉईंट्स. तुम्हाला मी सांगतो आपल्याला क्वेश्चनमध्ये पॅराग्राफ दिलेला असतो आणि त्याचं तुम्हाला डायग्रामचं रिप्रेझेंटेशन करायचं असतं. जसं की तुम्ही फ्लो चार्ट असू शकतात, चार्ट असू शकतात, टेबल असू शकतात किंवा मित्रांनो एखादी पाय डायग्राम असू शकते. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तुम्हाला काय करायचं सुरुवातीला तो पॅराग्राफ मित्रांनो तुम्हाला दोनदा रीड करायचं आहे. पहिल्यांदा रीड करताना तुम्ही त्याला अंडरस्टँडिंग करून घ्या, समजून घ्या. दुसऱ्यांदा मित्रांनो रीड करताना तुम्हाला काय करायचं आहे, जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते अंडरलाईन करायचे आणि मित्रांनो त्या ज्या पॅसेजची थीम समजून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला ते टेबल आणि फ्लो चार्ट ड्रॉ करायला घ्यायचे. आता मी तुम्हाला सांगतो एक्झाम्पल देऊन तुम्हाला समजावतो तुम्हाला कशा प्रकारे काय करायचं आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा क्वेश्चन काय आहे तर तुम्हाला मित्रांनो रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड प्रिपेअर अ चार्ट ऑफ डूज अँड डोंट्स सगळेच सुटेबल टायटल फॉर इट. आता तुम्हाला पहिल्यांदा एक टायटल सुटेबल करायचे आणि एक 10 स्टेटमेंट दिलेले आहेत. त्याचं तुम्हाला डोज आणि डोंट्स या दोन ग्रुपमध्ये तुम्हाला मित्रांनो त्याचं क्लासिफिकेशन करून त्याचं एक टेबल बनवायचं आहे. बरोबर मित्रांनो सिंपल क्वेश्चन आहे. 10 स्टेटमेंट तुम्हाला मी सांगतो रीड करा. कोणतं पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे ते डोजमध्ये टाका, जे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे ते डोंट्समध्ये टाका. ज्यामध्ये तुम्हाला सांगतो नॉट वापरलेला आहे, नॉट वगैरे जो शब्द वापरलेला आहे ते डोंट्समध्ये जाणार. बरोबर मित्रांनो. आणि जे बाकीचे नॉट सोडून जे बाकीचे जे स्टेटमेंट राहतात ते तुम्हाला सांगतो ते आपले डजमध्ये जाणार. बरोबर मित्रांनो. आणि त्याला जो मित्रांनो टायटल असेल ते मित्रांनो ह्याला रिलेटेड हे स्टेटमेंट कशा संदर्भात आहेत ते समजून घ्यायचे आणि त्याला टायटल द्यायचं. तुम्हाला मी सांगतो हे जे स्टेटमेंट आहेत ते मित्रांनो आहेत नेचर संबंधात. तुम्ही पाहू शकता हाऊ टू मेंटेन बॅलन्स इन नेचर हे आपलं टायटल झालं आणि डोज आणि डोंट्स मी 2 टेबल केले आणि त्यामध्ये तुम्हाला सांगतो आपला पहिला वी मस्ट प्लांट मोर ट्रीज. आता प्लांट मोर ट्रीज झालं डजमध्ये. वी शुड नॉट कट ट्रीज हे झालं डोंट्समध्ये. बरोबर. अशा प्रकारे तुम्हाला क्लासिफिकेशन करून वर्बल टू नॉन वर्बल करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपल्या लास्ट इयरच्या मित्रांनो क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही पाहू शकता त्यामध्ये तुम्हाला रीड द फॉलोइंग इन्फॉर्मेशन अँड कम्प्लीट फ्लो चार्ट फॉर द सेम अँड गिव्ह अ सुटेबल टायटल फॉर इट. तुम्ही पाहू शकता शुगर बीट्स ग्रो थ्रू द समर अँड हार्वेस्टेड इन ऑटम अँड विंटर. When it arrives on site, the sugar beet is washed. Sugar beet is sliced into thin strips and असं मित्रांनो तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे शुगर बीट बद्दल आहे. आता मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या ह्यामध्ये काय दिलेलं आहे प्रोसेस दिलेलं आहे. म्हणजे ते हार्वेस्टिंग केलं त्यानंतर तुम्ही वॉश केलं अशा प्रकारचे भरपूर प्रोसेस दिलेलं आहे. लास्ट तुम्हाला सगळी जी प्रोसेस आहे तुम्हाला समजून घ्यायची आणि त्याचं एक फ्लोचार्ट बनवू शकता. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचे क्वेश्चन अटेम्प्ट करायचे. माझं समज असेल तुम्हाला मित्रांनो वर्बल टू नॉन वर्बलच अटेम्प्ट करायचं आहे. आता मी तुम्हाला मी सांगतो आपला जो न्यूज रिपोर्ट किंवा आपला जो रिपोर्ट रायटिंगचा जो टॉपिक आहे त्याबद्दल तुम्हाला मी सांगून देतो. तुम्हाला मी सांगतो काही इम्पॉर्टंट पॉईंट्स जे मित्रांनो तुम्हाला त्या न्यूज रिपोर्टमध्ये इन्क्लूड करायचे. तुम्हाला सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला हेडलाईन टाकायची म्हणजे टाकायचीच आहे. हेडलाईन विसरायची नाही आहे. प्लेस आणि डेट मित्रांनो तुम्हाला टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगतो साईज जे असेल ते मित्रांनो असेल 3 पॅराग्राफ आणि मित्रांनो एका तुम्हाला लक्षात एक बॉक्स बनवायचा आहे आणि त्या बॉक्समध्ये एक न्यूज लिहायची आहे. खूप मित्रांनो इम्प्रेसिव्ह वाटतं. आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो जे आपले लँग्वेज असेल ते मित्रांनो असेल प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आणि इझी लँग्वेज असली पाहिजे. मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो न्यूज रिपोर्ट करताना लक्षात ठेवायचे. आता मी तुम्हाला डायरेक्टली एक्झाम्पल दाखवतो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो आपला जो क्वेश्चन आहे मित्रांनो आहे राईट अ रिपोर्ट ऑन द वन महोत्सव फेस्टिवल सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. आता मी लक्षात घ्या मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला हेडलाईन लिहायची. हेडलाईन काय लिहिलेली आहे सेव्ह ट्रीज अँड सेव्ह नेचर. मित्रांनो त्याच्या रिगार्डिंग आहे म्हणजे हे वन महोत्सव म्हणजे ट्रीचे रिलेटेड असतं. बरोबर आहे मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला प्लेस लिहायचे. प्लेस कोणती आपली XYZ स्कूल आणि मित्रांनो जो डेट आहे ते आहे मित्रांनो 2 ऑक्टोबर. हे सगळं जे आहेत मित्रांनो तुम्हाला लेफ्ट साईडला लिहायचं आहे. बरोबर. आणि मित्रांनो त्याला राईट साईडला तुम्हाला लिहायचं बाय अ स्कूल रिपोर्टर. आता रिपोर्टर कोणी असतं तुम्ही बाय अ न्यूज रिपोर्टर लिहू शकता, बाय अ स्कूल रिपोर्टर लिहू शकता. अशा प्रकारे तुम्हाला राईट साईडला लिहायचं आणि मित्रांनो तुम्हाला खाली तुम्हाला लिहायला सुरुवात करायची. पहिल्यामध्ये तुमचा इंट्रो असेल, मेन पॉईंट असेल आणि मित्रांनो लास्टला तुम्हाला मित्रांनो एंडिंग करायची आहे आणि मित्रांनो तुम्हाला 3 पॅराग्राफमध्ये पूर्णपणे न्यूज रिपोर्ट कंप्लीट करायचा आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपला जो ड्राफ्टिंग स्पीच आहे त्या टॉपिक बद्दल त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो सुरुवातीला मी मार्किंग स्कीम दाखवतो. ॲप्रोप्रिएट बिगिनिंग आणि कन्क्लुजनला मित्रांनो 1 मार्क आहे. बॉडीला मित्रांनो 2 मार्क आहेत. ॲप्रोप्रिएट सिक्वेन्स अँड फ्लो ऑफ लँग्वेजला 1 मार्क आहे आणि मित्रांनो ग्रामॅटिकल स्ट्रक्चरला मित्रांनो 1 मार्क आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो त्याची मार्किंग स्कीम आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो एक एक्झाम्पल देऊन समजावतो की तुम्हाला कशा प्रकारे मित्रांनो ह्याचं मित्रांनो रायटिंग करायचं आहे, तुम्हाला कशा प्रकारे अटेम्प्ट करायचं आहे. तुम्हाला मित्रांनो सांगतो सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला बिगिनिंग म्हणजे मित्रांनो त्यामध्ये तुम्ही रिस्पेक्टेड सर मित्रांनो जे स्टेजवरचे सर्व जे मान्यवर असतात त्यांना आपण पहिल्यांदा मित्रांनो रिस्पेक्ट देतो. त्याची एक मित्रांनो लाईन टाकायची आहे आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो एक स्लोगन नक्कीच वापरायचं आहे तुम्हाला मित्रांनो स्पीचमध्ये आणि मित्रांनो लास्टला मित्रांनो थँक्यू बोलून मित्रांनो तुम्हाला एंडिंग करायचं आहे. ह्या 3 गोष्टी मित्रांनो तुम्हाला नक्कीच इन्क्लूड करायच्या आहेत जेणेकरून तुमचे मित्रांनो मार्क्स कट होणार नाहीत. आता मी तुम्हाला सांगतो एक एक्झाम्पल दाखवतो. तुम्ही एक्झाम्पल पाहू शकता. मी क्वेश्चन दाखवतो मित्रांनो. आपला जो क्वेश्चन आहे मित्रांनो राईट अ स्पीच ऑन द ओकेजन ऑफ इंडिपेंडन्स डे फॉर युअर स्कूल. आता तुम्हाला इंडिपेंडन्स डे बद्दल मित्रांनो तुम्हाला एक मित्रांनो एक स्पीच द्यायचं आहे. बरोबर मित्रांनो. सुरुवातीला तुम्हाला सांगितलं रिस्पेक्टेड गेस्ट, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल्स, टीचर्स अँड फ्रेंड्स अशी सुरुवात करायची आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही स्पीच लिहिताना तुम्ही बोलत आहात अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो लँग्वेज वापरायची आहे. मित्रांनो इझी लँग्वेज ठेवा. 4 पॅराग्राफमध्ये मित्रांनो तुम्ही पूर्णपणे मित्रांनो तुम्हाला स्पीच रायटिंग संपवायचं आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला एक स्लोगन वापरायचे आहे आणि मित्रांनो स्लोगनला थोडंसं डार्क करा. आय लव्ह माय इंडिया मित्रांनो दाखवतो लास्टला स्लोगन वापरलेले आणि थँक्यू मित्रांनो अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला कोट्स वगैरे वापरून मित्रांनो तुम्हाला स्पीच रायटिंग करायचं. तुम्ही नक्कीच मित्रांनो
मित्रांनो यामध्ये सुद्धा चांगले मार्क्स स्कोर करू शकता. नेक्स्ट टॉपिक आहे तुम्हाला स्टोरी रायटिंगचा टॉपिक. यामध्ये तुम्हाला मी सांगतो काही इंपॉर्टंट पॉईंट्स जे तुम्हाला स्टोरी लिहिताना मित्रांनो लक्षात घ्यायचे आहेत. तुम्हाला मी सांगतो तुम्हाला टायटल लिहिणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो तुम्ही स्टोरीच्या वेळेस तुम्ही मनामध्ये व्हिज्युअलाइज करता वेळेस तुम्हाला 3 पार्टमध्ये व्हिज्युअलाइज करायचे आहे. फर्स्ट आहे बिगिनिंग, सेकंड आहे मिडल आणि लास्ट आहे एंड. मित्रांनो लक्षात घ्या मिनिमम 3 पॅराग्राफमध्ये तुम्हाला स्टोरी रायटिंग करायचं आहे आणि जेवढे जास्त तुम्ही मित्रांनो फ्रेजेस, इडियम्स, प्रोवर्ब्स वापरू शकता तेवढे जास्त तुम्ही वापरा. आणि प्लस मित्रांनो तुम्हाला मी सांगतो जी लँग्वेज असेल मित्रांनो आपल्या स्टोरीची ती जास्त कॉम्प्लिकेटेड नसावी, सिंपल लँग्वेज असावी मित्रांनो. आता मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो आणि त्यावर तुम्हाला थोडंसं आयडिया येईल. तुम्ही पाहू शकता एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्यावर तुम्हाला एक स्टोरी डेव्हलप करायची आहे. डॅश 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 ही हॅड लर्न अ लेसन फ्रॉम हिज सन. आता मित्रांनो काय आहे या एका मुलाकडून त्याचा वडील काहीतरी एक लेसन शिकलेला आहे. मित्रांनो तुम्हाला सांगतो आता त्याचं टायटल काय दिलेलं आहे, अ व्हॅल्युएबल लेसन. मित्रांनो हे टायटल झालं आणि त्याच्याखाली मित्रांनो एक स्टोरी दिलेलं आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो जास्त काही मी सांगत बसत नाही, खूप इझी टॉपिक आहे. तसं पहिलं मित्रांनो स्टोरी रायटिंग मित्रांनो त्याचं प्रॅक्टिस केलं तर तुम्ही आता तुम्हाला मी सांगतो आपला व्ह्यू आणि काउंटर व्ह्यूच्या टॉपिकबद्दल. मित्रांनो यामध्ये तुम्हाला मी सांगतो हा टॉपिक जवळपास सिमिलर आहे मित्रांनो एखाद्या डिबेटप्रमाणे. तुम्हाला समजून चालतं मित्रांनो एखादी डिबेट चालू असते त्यामध्ये तुम्हाला सांगतो एखाद्या काही चुका काढल्या जातात, काही बरोबर गोष्टींना वाव दिली जाते. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला असतो, त्याला ब्रेकडाऊन करायचं असतं मित्रांनो त्याचे व्ह्यू आणि काउंटर व्ह्यू. म्हणजे व्ह्यूमध्ये तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी ज्या बरोबर गोष्टी आहेत ते मित्रांनो तुम्हाला मांडले जातात, त्याचे उपयोग अशा प्रकारे मित्रांनो मांडले जातात. आणि मित्रांनो काउंटर व्ह्यूमध्ये त्याच्या निगेटिव्ह गोष्टी ज्या मित्रांनो हार्मफुल गोष्टी आहेत त्या सांगितल्या जातात. मित्रांनो तुम्हाला ते एक्झाम्पल देऊन समजावतो. तुम्ही एक्झाम्पलमध्ये पाहू शकता इथे एक पॅराग्राफ दिलेला आहे छोटासा. त्या पॅराग्राफचं टायटल आहे आवर ट्रू फ्रेंड ऑर फो. आणि मित्रांनो त्यामध्ये तो मोबाईल रिलेटेड पॅराग्राफ आहे बरोबर. मित्रांनो तो मोबाईल रिलेटेड पॅराग्राफ म्हणजे तुम्हाला काय करायचं व्ह्यूमध्ये तुम्हाला मोबाईलच्या चांगल्या गोष्टी लिहायच्या आहेत आणि मित्रांनो काउंटर व्ह्यूमध्ये मोबाईलच्या वाईट गोष्टी लिहायच्या आहेत. मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला व्ह्यू काउंटर व्ह्यू करायचं असं तुम्ही पाहू शकता. मित्रांनो तुम्हाला 5 ते 6 पॉईंटमध्ये व्ह्यू केलेला आहे आणि मित्रांनो काउंटर व्ह्यूला एक पॅराग्राफ केलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला अटेम्प्ट करायचं. मित्रांनो खूप इझी टॉपिक आहे. तुम्हाला मित्रांनो मी सांगतो तुमच्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही ह्याचं प्रॅक्टिस करू शकता. खूप स्टडी मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. ते आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो नॅरेटिव्ह एक्सपिरियन्स. तुम्हाला मित्रांनो सांगतो ह्या टॉपिकबद्दल. मित्रांनो हा सेम टॉपिक असतो आपल्या स्टोरी रायटिंग सारखा, परंतु मित्रांनो तुम्हाला मी सांगतो ह्यामध्ये थोडासा डिफरन्स काय असतो. स्टोरी लिहिताना मित्रांनो आपण एखादी कथा लिहिताना दुसऱ्या लोकांबद्दल लिहितो म्हणजे आपण आपल्या व्ह्यूने त्यांच्यामध्ये घडलेल्या गोष्टी सांगतो बरोबर मित्रांनो. परंतु मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला स्वतःबद्दल घडलेली गोष्ट सांगायची असते. तर तुम्हाला मी समजणार नाही मित्रांनो मी काय सांगतोय. तुम्हाला मित्रांनो डायरेक्टली मी क्वेश्चन दाखवतो. तुम्हाला मी सांगतो मित्रांनो आपला क्वेश्चन काय पाहू शकता तुम्ही. आफ्टर द समटुअस मील इन अ लक्झरियस हॉटेल आय डिस्कवर्ड दॅट आय हॅड फॉरगॉटन माय वॉलेट ॲट होम. म्हणजे त्यांनी आपण एका लक्झरियस हॉटेलमध्ये जेवण केलेलं आहे आणि आपलं वॉलेट घरी विसरलेलं आहे. हा एक आपल्यावरती घटना झालेला एक प्रसंग झालेला आहे. तो तुम्हाला एक्सप्लेन करून तो वाढवून तुम्हाला लिहायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो नॅरेटिव्ह एक्सपिरियन्स लिहायचा असतो. मित्रांनो तुम्ही खाली पाहू शकता आन्सर अशा प्रकारे लिहिलं जातं मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही यामध्ये आता म्हणून तुम्हाला मी सांगतो आपला जो रायटिंग स्किलचा सेक्शन आहे त्याचं इच अँड एव्हरी टॉपिक मी एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला एक बोनस टिप सांगतो. तुम्हाला रायटिंग स्किलचं सेक्शन लिहिताना तुमचं जे अक्षर असेल ते मित्रांनो नीट अँड क्लीन काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला कोणती खाडाखोड वगैरे करायची नाही. तुमचा पेपर छान वाटला पाहिजे. कारण मित्रांनो जेवढं तुम्ही इम्प्रेशन टाकचाल तेवढं मित्रांनो त्या एक्झामिनर तुम्हाला मित्रांनो जास्त मार्क देणार आहे. कारण जो मित्रांनो पेपर चेक करा जो टीचर असतो त्याच्याकडे एवढा टायमिंग नाही आहे तो प्रत्येक लाईन बाय लाईन तो तुमचं डाटा जो लिहिलेला आहे तो मित्रांनो रीड करू शकतो. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुमच्याकडे जर चांगलं इम्प्रेशन पडलं तर तुम्हाला मित्रांनो जास्त मार्क्स भेटतात. आता तुम्हाला मी सांगतो तुम्हाला स्पीडवरती सुद्धा लक्ष द्यायचं आहे. कारण मित्रांनो टाइम न पुरल्यामुळे मित्रांनो भरपूर मुलांचा पेपर सुटतो. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं तुम्हाला टाइमवरती भरपूर लक्ष द्यायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भरपूर असं रायटिंग स्किल सेक्शनचं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. ते मित्रांनो तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.